नाशिककरांवर आधीच डेंग्यूचं संकट असताना नाशिकमध्ये झिका विषाणू बाधित रुग्ण आढळलाय। यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। खबरदारीच्या योजना देखील सुरू करण्यात आल्या। या संदर्भात महापालिका मलेरिया विभाग प्रमुख डॉक्टर नितीन रावते यांनी माहिती दिली आहे। मी डॉक्टर नितीन रावते, जीवशास्त्रज्ञ, नाशिक महानगरपालिका नाशिक। नाशिकमध्ये गेल्या महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबरमध्ये 28 तारखेला एका रुग्णाचा झिकासाठीचा रिपोर्ट खाजगी लॅबमधून पॉझिटिव्ह आल्याचा मेसेज आम्हाला इथे नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला मिळाला। त्यानुसार आम्ही 29 तारखेला जाऊन सदर रुग्णाला भेटलो। रुग्णाची तब्येत अगदी व्यवस्थित होती आणि त्याच दिवशी त्याला डिस्चार्ज पण देण्यात आला। रुग्ण चांगला आहे, त्याचे नातेवाईक, त्याच्या घरातले सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत। पण त्याची झिकाची टेस्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि तो नोटिफायबल डिसीज असल्यामुळे आम्ही संभाव्य सगळी काळजी घेतली। त्याच्या भागाचा सर्वे केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटच्या जे सिरमचं सॅम्पल आणि लघवीचं सॅम्पल होतं ते तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पुण्याला तपासण्यासाठी पाठवलं। तर त्याच्या रिपोर्टमध्ये सिरम सॅम्पल निगेटिव्ह आलेलं आहे, युरिनचं सॅम्पल पॉझिटिव्ह आलेलं आहे आणि युरिनचं सॅम्पल पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि आम्ही त्याच भागामध्ये एक सर्व्हिलन्स मोहीम राबवलेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत तिथे त्या भागातील नागरिकांचा सर्वे केला गेला। तिथे काही पेशंट्स तापाचे, अंगावर रॅश असलेले आहेत का याचं तपासलं गेलं। त्याचबरोबर झिका हा रोग प्रेग्नंट वुमन म्हणजे गर्भार स्त्रिया ज्या असतात त्यांना जर झाला तर बाळाला धोका असतो, त्याच्यामुळं त्यांचं पण सर्वे केला गेला। आत्तापर्यंत 23 प्रेग्नंट वुमन आम्हाला तिथे सापडलेले आहेत। त्या 23 महिलांचे रक्ताचे सॅम्पल्स घेऊन आम्ही तपासण्यासाठी पाठवले। त्याच्यापैकी 5 जणांचे रिपोर्ट्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। 5ही महिलांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत। 18 महिलांचे रिपोर्ट्स NIV पुणे येथून येणे प्रलंबित आहे। त्या भागामध्ये आम्ही आत्तापर्यंत 3262 घरांचा सर्वे केला। 14,995 नागरिकांचा सर्वे केलेला आहे आणि 5,000 कंटेनर्स म्हणजे जिथे पाणी साठवलं जातं अशा कंटेनर्सची तपासणी केली। त्याच्यापैकी 5 कंटेनरमध्ये आम्हाला दूषित पाणी म्हणजे मॉस्किटोचे लार्वा सापडलेले आहेत, ते आम्ही डिस्ट्रॉय केलेले आहेत आणि 23 सॅम्पल्स घेऊन आम्ही पाठवले होते, त्यातले 5 निगेटिव्ह आहेत। नागरिकांनी याच्यासाठी घाबरून जाण्याचं कारण नाही। झिकाचा पेशंट जरी असला तरीसुद्धा तो पेशंट अगदी व्यवस्थित आहे, त्याला काही त्रास नाही, त्याच्या घरातल्यांना, तो ज्यांच्या संपर्कात आहे त्यांनाही त्रास नाही। संपूर्ण सर्वेमध्ये त्या भागामध्ये कोणाला झिका सदृश्य आजाराची लक्षणं आढळून आलेली नाही आहेत। विनाकारण घाबरू नये, काळजी मात्र घ्यावी। घरामध्ये डास उत्पत्ती स्थानं तयार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एडिस इजिप्टाय हा जो डास आहे ज्याच्यामुळे डेंग्यू आणि झिका व्हायरस या दोन्ही आजारांचा प्रसार त्याच्याचमुळं होतो। हे डास छोटे असतात, स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतात। म्हणजे आपल्या घरात जे फ्रीज खालचा ट्रे असतो शोभिवंत फुलांसाठी किंवा पक्ष्यांसाठी आपण पाण्यासाठी ठेवतो किंवा पाणी ठेवतो, किंवा गच्चीवर टायर्स असतात किंवा काही कंटेनर्स असतात ज्याच्यामध्ये पाणी साठून राहतं आणि त्याच्यामध्ये या स्वच्छ पाण्यामध्येच या एडिस इजिप्टाय डासाची उत्पत्ती होते। झिकाचा धोका गर्भवती स्त्रियांना देखील अधिक असून त्यांचे सर्वेक्षण करून 25 महिलांचे नमुने पाठवण्यात आलेत, अशी माहिती डॉक्टर रावते यांनी दिली। तर आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कुठल्याही प्रकारचे पाणी घरात आणि आजूबाजूच्या परिसरात साचू देऊ नका, दूषित पाणी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना डॉक्टर रावते यांनी दिल्या। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।